बीट फ्रिक्वेन्सी काय असतं, N1 - N2 म्हणजे दोन फ्रिक्वेन्सी मधला डिफरन्स. व्हॉट इज द अप्लिकेशन ऑफ बीट फ्रिक्वेन्सी, बीट फ्रिक्वेन्सीचं अप्लिकेशन काय. ओके, कुठं करतो आपण N1 - N2, काय गरज आहे तुम्हाला डिफरन्स घ्यायची. तर त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं पहिलं अप्लिकेशन आहे बाळांनो, टू डिटेक्ट हार्मफुल गॅसेस, हार्मफुल गॅसेस इन माइन्स. माइन्स मधले हार्मफुल गॅसेस डिटेक्ट करण्यासाठी बीट फ्रिक्वेन्सीचा यूज केला जातो. सर कसं काय, लक्ष द्या. जसं फॉर एक्झाम्पल बाळांनो, यु नो GSI, जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया माहिती आहे तुम्हाला, भूगर्भ शास्त्रज्ञ. ओके, जमिनीच्या आतमधलं जे मटेरियल असतं त्याच्यावरती शोध लावतात. जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया ही जिओलॉजी, BSc जिओलॉजीची एक ब्रांच आहे, लक्षात ठेवा. MPSCची एक्झाम देऊन तुम्ही MPSC UPSCची एक्झाम देऊन तुम्हाला इथे जॉब लागू शकतो, गव्हर्नमेंट जॉब, क्लास 1 पोस्ट. ठीक आहे, GSI जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया. ठीक आहे. ओके, तर मी असं सांगतो की माझे जे मोठे जिजाजी आहे ते GSI मध्ये सायंटिस्ट आहेत, गोल्ड मेडलिस्ट आहे या फील्डमध्ये. ओके, BSc जिओलॉजी करून ते, आता ही ब्रांच बऱ्यापैकी लोकांना माहीत नसते. ओके, तर ते त्यांचं तेच काम आहे पूर्ण, की जमिनीत काय काय गोष्टी आहेत त्यांना सर्वे करायला लावतात. मागं मी उन्हाळ्यात मी फोटो बिटो टाकलो होतो, बरोबर आहे, रांचीला गेलो होतो, बरोबर आहे ना. रांचीला तिथंच गेलो होतो. एकदम मोठे मोठे क्लास 1च्या पोस्ट, कलेक्टर ऑफिस जे असतात ना तिथं त्यांचे क्वार्टर असतात. ओके, म्हणजे रुबाब वेगळा असतो, अशा गाड्या घोड्या. ओके, यु नो गाड्या घोड्या, यु नो. ओके, एकदम लाल दिव्याची गाडी, बरोबर आहे की नाही. फक्त फोन करणं गरजेचं आहे, हा येतो तो येतो असे. तर ही एक मोठी ब्रांच आहे बाळांनो, गव्हर्नमेंट जॉब लागतो याच्यात चांगला तुम्हाला. GSI म्हणतात त्याला, जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया. आणि जर का तुम्ही त्या गव्हर्नमेंट जॉब नाही केला तर प्रायव्हेट म्हणजे तुम्हाला फॉरेनमध्ये तर खूप जास्त मोठ्या मोठ्या अपॉर्च्युनिटीज आहेत. ओके, कारण की असले सायंटिस्ट भेटतच नाही जास्त, या फील्डमध्येच कमी लोक जातात. मी तर तुम्ही गॅरंटी घेतो जेवढे पोरं बसले असतील पहिल्यांदाच ऐकतच आले. ठीक आहे, हां माहिती आहे मला. ओके, लक्षात ठेवा. तसं प्रत्येकाचं असते. ओके, तर बाळांनो लक्षात ठेवा. आनंदा लक्ष दे इकडे. हां, तर त्यांना काम काय असते माहिती आहे का, की माइन्समध्ये समजा फॉर एक्झाम्पल कुठेतरी एखादा स्पॉट देतात, त्या स्पॉटमध्ये जमिनीच्या आतमध्ये काय बघा सगळं. मग ते काही सायंटिस्ट लोक तिथं शोध लावतात की नाही इथं कॉपर आहे, काही ठिकाणी गोल्ड लागले आहेत, काही ठिकाणी मॅग्नीज. म्हणजे आपल्याला सगळ्याच मेटलची गरज असते, लक्षात ठेवा. आणि सगळे मेटल्स हे आपल्याला वरून येत नाही टपकून, खालूनच भेटतात, सगळे सॉईलमधूनच भेटत असतात. ठीक आहे. मग बाळांनो सपोज सायंटिस्ट लोकांनी शोध लावला की इथं मॅग्नीज आहे. मग चला मॅग्नीज आहे तर मोठे मोठे खान असतात त्याच्या, एकदम माइन्स असतात, जसं KGF बघितलं ना तुम्ही. ओके, लक्षात ठेवा. मग त्याचं खोदकाम सुरू करायचं. तर खोदकाम सुरू करण्याच्या आधी पहिले त्याच्यावर रिसर्च केले जातात. म्हणजे त्या माइन्समध्ये ड्रिल टाकतात एकदम 1000-2000 मीटर आतमध्ये. ओके, ड्रिल टाकल्यानंतर त्यातले गॅसेस बाहेर काढतात आतमधले. त्या गॅसेसवर रिसर्च करतात की बाबा ते गॅसेस कसे आहेत जगण्यासाठी. म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल एखादा गॅसेस खूप हार्मफुल आहे, विदाऊट टेकिंग एनी प्रिकॉशन्स डायरेक्ट माइनचं खोदकाम सुरू केलं, धडाधड लोक आतमध्ये गेले आणि तो गॅस जर का नाकातोंडात गेला तर लोक मरतील. सो बिफोर दॅट तुम्हाला त्याचे काय करावं लागतात, टेस्टिंग करावं लागतात. बरं ठीक आहे, तेवढे लोक 20-25 हजार, 2000, 4000, 5000, 1,00,000 लोक माइन्समध्ये गेले, मेले, ते ठीक आहे. पण तो गॅस जर का बाहेर निघाला तर तो पूर्ण ॲटमॉस्फिअरमध्ये पसरेल आणि मग सगळेच मरतील. त्यासाठी कधीही कुठल्याही माइन्सचं काम डायरेक्ट करत नाही, त्याच्यावर रिसर्च केला जातो. हे GSI फील्डमध्ये सगळं केलं जाते. ओके, आता कितीतरी गोल्डच्या माइन्स भेटलेल्या आहेत बरं का इंडियात सुद्धा. ओके, तुम्हाला सिन्नर माहिती आहे नाशिकच्या जवळ, नाशिक माहिती आहे का, महाराष्ट्रात आहे. काही केलं की तोंड काहीच माहीत नसते. चला सायन्सचं माहीत नाही, भूगोलाचं माहीत नाही, इतिहासाचं माहीत नाही, काहीच माहीत नाही. आम्हाला फक्त इंस्टाग्राम माहीत आहे आणि ते काय आहे अजून काय असते, स्नॅपचॅट माहीत आहे. तुमचं काय नवीन नवीन. ओके, रील्स बघायचं बस झालं. चला असू द्या असू द्या, बस 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 असू द्या. ओके बाळांनो, ते सिन्नरला कॉपर सापडलेलं आहे. यु नो कॉपरची खूप मोठी माहिती आहे. म्हणजे जर काम सुरू केलं तर पुढचे 25 वर्ष काम सुरू राहू शकते म्हणते कंटिन्युएशनमध्ये. एवढं कॉपर आपण विकू शकतो इंडियाला तर पुरून फॉरेन कंट्रीमध्ये. पण प्रॉब्लेम आहे तिथं कुठली तरी एक रिव्हर आहे, ती रिव्हर बऱ्याच दिवसांपासून फ्लो होत आहे, त्यामुळे ते केमिकल्स रिॲक्शन्स होऊन तिथं जे गॅसेस तयार झाले ते गॅसेस हार्मफुल आहेत जगण्यासाठी. म्हणजे पुढची जी पिढी असते ती अपंग येऊ शकते जर का ते गॅसेस नाकातोंडात गेले. समजा एखादी लेडीज तिथली प्रेग्नेंट आहे तो गॅस गेला तर पुढची पिढी अपंग होऊ शकते. त्यामुळे ते माइन्सचं कामच करत नाही त्याच्यावर. ओके, तर ते कसे चेक करतात लक्षात ठेवा. काय करतात, सपोज एक ट्यूब आहे, लक्षात ठेवा. ही एक ट्यूब आहे आणि दुसरी एक ट्यूब घेतात.
सेम डायमीटरचे ट्यूब घेतात, छोट्या छोट्या ट्यूब घेतात एकदम बारीक, यातून नॉर्मल गॅस पाठवतात, त्याला आपण हवा म्हणतो. हवेत ऑक्सिजन असते जगण्यासाठी लागणारा, बरोबर आहे की नाही, ती हवा पाठवली जाते. आता मला हे सांगा, आणि इथून काय केलं जाते माहिती आहे का, तो माइन्समधनं काढलेला गॅस, सध्या आपल्याला माहिती नाही तो हार्मफुल आहे की चांगला आहे, माइन्समधनं काढलेला गॅस टाकतात. आता मला हे सांगा, ओके, सायन्सचा एक रूल आहे काय, कमी जागेतनं जेव्हा हवा जाते तेव्हा काय निघतो, आवाज निघतो. कमी जागेतनं जेव्हा हवा जाते, प्रेशराइज एअर जाते, तेव्हा काय निघतो, आवाज निघतो. जसं व्होकल कॉर्ड, लक्ष द्या इकडे, व्होकल कॉर्ड माहिती आहे तुम्हाला, व्होकल कॉर्डमधनं आवाज येतो, इथून आवाज येतो. आवाज म्हणजे काय असते, काय निघते, बाहेर काय निघते, आवाज निघते. दाखव बरं आवाज कुठे आहे माझा, दिसतो का आवाज, हवा आहे ती, तिथे व्होकल कॉर्ड आहे. मी इथून हे बा आतमध्ये घेतली, बेंबीच्या देठापासून मग ती बाहेर काढताय, म्हणजे बेंबी जोरात जोरात बोलणे, म्हणजे बेंबीच्या देठापासून हवा ती बाहेर निघणे. इथं जागा फार कमी असते एकदम व्होकल कॉर्डची, एकदम कमी एकदम, आणि कमी जागेतून आवाज निघाला म्हणजे हवा गेली फास्ट की काय निघतो, आवाज निघतो. मेल कॅन्डिडेटचा व्होकल कॉर्ड थोडा मोठा असतो म्हणून ब्रॉड आवाज निघतो, फिमेलचा एकदम नाजूक असतो म्हणून स्वीट साऊंड येतो. का साऊंड येतो, स्वीट साऊंड येतो, ठीक आहे. हां ओके. आणि काही काही लोकांना जर का जोरात जोरात बोलायची, बेंबीच्या देठापासून हवा काढायची सवय नसेल, एका दिवशी काढायला गेले तर हवा वर निघायची तर खालून चालली जाते आणि तिथूनही आवाज येतो, ठीक आहे. तर ते हवा वर जाते की खाली जाते ते महत्त्वाचं नाही आहे, कमी जागेतून हवा गेली की आवाज येतो. आवाजाला वेगवेगळे सूर असतात. ओके, लक्षात ठेवा. ओके, अजून तुम्ही जर का बस जाऊ द्या, तुम्हाला असंही मी एक्झाम्पल देऊ शकतो. यू नो बासरी, फ्लूट, काय करता रे तुम्ही, आवाज देता काय की हवा देता, आणि त्यातून काय निघतो, आवाज. तर ऑब्व्हियसली त्याचा डायमीटर कमी असतो. कमी जागेतून जेव्हा हवा जाते फास्ट तेव्हा काय निघतो, आवाज निघतो. करेक्ट आहे. नंतर तुतारे असतात, तुतारे असतात ना, लग्नाच्या वेळी जातात तेव्हा नवरदेव नवरी चालले असतात हातात घालून आणि बाजूला तुतारे वाजवतात, अझीमुद्दीन शहेनशाह, बरोबर, त्याला वाटते तो अकबरच आहे का म्हणते, ठीक आहे. आणि मग लग्न झाल्यावर एका महिन्यात समजते मी अकबर नाही, मी तर बिल्ली आहे एकदम, ठीक आहे. अरे ओके नाही, आजकाल लग्नात ट्रेंड बघता ना तुम्ही, तुताऱ्या वगैरे वाजवतात, तर ते लोक आवाज वाजवतात की हवा पाठवतात, हवा पाठवतात बाळांनो, काय पाठवतात, हवा, त्यातून काय निघतो, आवाज. लक्ष द्या. किंवा अजून सांगतो मी, नळाला पाणी येतं समजा, फॉर एक्झाम्पल तुमच्या सोसायटीमध्ये मेसेज आहे की आजपासून नळ बंद, उद्या डायरेक्ट दुपारी 2 वाजता नळाला पाणी येणार, पाणी वापरून पाणी बरोबर जपून वापरा, ठीक आहे. मग आता समजा तुम्ही काय करता, तुम्हाला माहिती आहे उद्या दुपारी नळ येत आहेत, आपल्या घरची आई काय करते माहिती आहे, 1 वाजतापासून सुरू करून ठेवते नळ सगळे, कारण त्याचा आवाज येत असतो, खरखर खरखर आवाज आला की उठा सगळे, नळ येत आहे, यु नो. मग मला हे सांगा, पाणी येत आहे, पाणी, हां हां पाणी येत आहे, तर मला हे सांगा, पाणी यायच्या आधी पहिले काय येतो, आवाज येतो. का बरं, कारण की त्यात पहिले हवा असते, काय असते, हवा. आणि जेव्हा जेव्हा पाणी येते ते प्रेशराईज पाणी काय करते, हवेला पुढे पुढे ढकलते, म्हणजे हवेवरची स्पीड वाढते आणि नळाचा डायमीटर तसाही कमी असतो, त्यामुळे पहिले काय तो आवाज येते. सगळे एक्झाम्पल्स आहे, यात एकच कन्क्लुजन निघतं, कमी जागेतनं जर का फास्ट हवा गेली साक्षी की आवाज येतो. काय येतो, आवाज. लक्ष द्या. आणि प्रत्येकाचा आवाज वेगळा असतो, कारण प्रत्येकाची हवा वेगळी असते. हां लक्षात ठेवा. हां एक लक्ष द्या. आता मला हे सांगा, मेल कॅन्डिडेटमध्ये व्होकल कॉर्ड सेम असेल तरी माझा आणि याचा अनिशचा आवाज वेगळा आहे, कारण मी बोलण्याची स्पीड वेगळी आहे, तो बोलण्याचा स्पीड वेगळी आहे, म्हणजे समजलं आहे, प्रत्येकाची स्पीड वेगळी असते, म्हणजे आवाज वेगळा असतो. तर आता इकडे लक्ष द्या बाळांनो, इथनं हवा पाठवली, इथून काही एखादा साऊंड निघाला, काढून दाखवू का एखादा साऊंड, नाही, हां त्या साऊंडला का तो जो साऊंड, ठीक आहे, हां असू द्या असू द्या असू द्या, राहू द्या राहू द्या, ठीक आहे. हां 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 ओके, लक्ष द्या इकडे, लक्ष द्या इकडे. हां हां इकडनं आवाज नाही, तुम्ही कसे पागल आहे का रे, आवाज काढून दाखवू का म्हटलं तर एवढी काय मोठी. हां हां हॅलो इकडे लक्ष द्या, ते माइंडचे गॅसेस गेले तिकडे, वेगळं सुरू झालं तुमचं. हां इकडनं आवाज निघाला, आवाजाला एक फ्रिक्वेन्सी असते, लक्ष द्या. सपोज त्याची फ्रिक्वेन्सी N1 आहे, काय N1. ओके, नंतर इथून तुम्ही माइन्समधनं काढलेले गॅसेस घेतले, ओके, आणि ते गॅसेस पाठवले, तर ऑब्व्हियसली एअरचे कंटेंट, आपल्या हवेचे कंटेंट्स आणि माइन्समधल्या गॅसेसचे कंटेंट सेम असतील की डिफरंट असतील, बोला ना. ऑब्व्हियसली डिफरंट असणार आहे यार, तो कॉम्प्रेस गॅस आहे, किती वर्षानुवर्ष तो कॉम्प्रेस झालेला गॅस आहे,
तिथं किती केमिकल रिॲक्शन झाले असतील वेगवेगळ्या. तर कंटेंट वेगळे आहे म्हणून स्पीडही वेगळी राहणार आणि स्पीडही वेगळी राहणार तर निघालेला आवाजही वेगळा राहणार. आवाज वेगळा राहणार म्हणजे आवाजाची फ्रिक्वेन्सी सुद्धा वेगळी राहणार. चला इकडनं N2 आला. करेक्ट आहे. एकाची N1 आहे एकाची N2 आहे. मग काय करायचं N1 - N2 इज इक्वल्स टू बिट फ्रिक्वेन्सी घ्यायची NB. दोघांचा डिफरन्स घ्यायचा. तो डिफरन्स आला समजा 50. काय आला 50. मग त्यांचं काही कॅल्क्युलेशन असेल GSI वाल्यांचं. ठीक आहे बाबा हा डिफरन्स 50 आला का म्हणजे दोन आवाजात एवढा डिफरन्स नाही. मग दोन आवाजात जर का फार डिफरन्स नसेल फॉर एक्झाम्पल डिफरन्स तर असणारच आहे बाळांनो. गॅसेस असं तर काही इमॅजिन नाही करू शकत. माइन्समधून काढलेला गॅस हा प्युअर एअर आहे जी आपण सध्या घेत आहे. तर डिफरन्स राहणारच आहे. तो डिफरन्स कमी जास्त असला म्हणजे थोडा कमी असेल तर ते म्हणतात ठीक आहे बाबा गॅस हार्मफुल आहे आपण माइन्सचं काम करू शकतो. वी कॅन टेक अ सेफ्टी प्रिकॉशन्स म्हणून ऑक्सिजन सिलेंडर वगैरे घेऊन जातात आतमध्ये. पण जर का काही काही माइन्समध्ये तो डिफरन्स आला बाळांनो ओके N1 - N2 इज इक्वल्स टू 1000. जर का डिफरन्स खूपच जास्त झाला म्हणजे याचा अर्थ समजते का दोन गॅसेसमधला डिफरन्स खूप जास्त आहे म्हणजे हा गॅस आणि हा गॅस सिमिलर आहे की फारच वेगळे आहेत. आणि जर का दोन गॅसेस फारच वेगळे असतील याचा अर्थ जगण्यासाठी लागणारा गॅस आता फिक्स आहे पाहिजेच मला देवाने दिलेला आहे मला आणि याच्यातनं निघालेला गॅस या दोघांमध्ये डिफरन्स आहे म्हणजे याचा अर्थ माइन्समधला गॅस हा जगण्यासाठी चांगला नाही आहे. म्हणून माइन्समधला गॅस हा कुठला गॅस म्हटला जातो हार्मफुल गॅस किंवा डेंजरस गॅस. अशा केसमधलं माइन्सचं काम करत नाही. ओके. आणि कधी कधी काही काही ठिकाणी असे होते की N1 - N2 दोघांमधला डिफरन्स 0 येतो. दोघांमधला डिफरन्स 0 आला म्हणजे दोन गॅसेसमधला डिफरन्स 0 आला म्हणजे याचा अर्थ काय डिफरन्सच नाही म्हणजे याचा अर्थ हे बघा ना N1 - N2 बीट फ्रिक्वेन्सी 0 आली म्हणजे N1 इक्वल्स टू N2 करेक्ट आहे मायनस म्हणजे N1 आणि N2 काय सेम म्हणजे दोघांची फ्रिक्वेन्सी काय सेम दोघांची फ्रिक्वेन्सी सेम आहे म्हणजे कंटॅमिनेशन दोन्हींचे काय सेम आहे. तर काही काही माइन्समध्ये डायरेक्ट विदाउट टेकिंग एनी प्रिकॉशन डायरेक्ट उतरतात कारण काहीच प्रॉब्लेम नाही नॉर्मल एअर आहे. समजलं आहे की नाही. तर लक्षात ठेवा बाय युझिंग द कॉन्सेप्ट ऑफ बीट फ्रिक्वेन्सी वी कॅन चेक वेदर द गॅसेस आर हार्मफुल ऑर नॉट इन द माइन्समधले गॅसेस डिटेक्ट करण्यासाठी बीट फ्रिक्वेन्सीचा यूज केला जातो. सेकंड बीट फ्रिक्वेन्सीचं दुसरं ॲप्लिकेशन काय असते बीट फ्रिक्वेन्सीचं दुसरं ॲप्लिकेशन असते की इन्स्ट्रुमेंट्सला युनिसनमध्ये आणण्यासाठी. आता युनिसनमध्ये आणणे म्हणजे काय जसं फॉर एक्झाम्पल लक्ष द्या बाळांनो मला हे सांगा ओके समजा मी जर म्हटलं NB इज इक्वल्स टू N1 - N2 इज इक्वल्स टू 10 म्हणजे तुमची बीट फ्रिक्वेन्सी आली आहे 10 हर्ट्स. व्हॉट इज मीन बाय 10 हर्ट्स म्हणजे याचा अर्थ एका सेकंदात किती बीट्स तयार होत आहे 10 बीट्स तयार होत आहे. यु नो बीट्स धक्क धक्क करणे लगा बीट्स डीजेत नाचतो आपण ते बीट्स असतात ना अरे ओके नाही येस. आता तुम्हाला दोन इन्स्ट्रुमेंटला युनिसन कसे केले जातात लक्ष द्या. जसं फॉर एक्झाम्पल आपल्या घरी समजा एखाद्याच्या घरी असते सोसायटीमध्ये आजी वगैरे असतात जुनी पिढी म्हणतो आपण त्याला किंवा या पिढीतल्या आई वगैरे लोकांना भजनाची फार सवय असते भजन कीर्तन यु नो भजन कीर्तन ओके. फॉर एक्झाम्पल ओके एखाद्याच्या आईनी सांगितलं ग्रुपवर टाकलं उद्या माझ्या घरी आषाढी एकादशी निमित्त नाश्ता नाही आहे भजन आहे. ठीक आहे लक्ष द्या ठीक आहे ओके भजन आहे बाळांनो उद्या दुपारी 3 वाजता यायचं. तर सोसायटीतल्या सगळ्या लेडीज आपापल्या डायऱ्या घेऊन येतात. अरे डेंजर असते बा ते वेगळंच ते एक वेगळा शोक आहे. हां लक्षात ठेवा शोकच आहे तो एक खतरनाक शोक आहे तो. बायांना एकदम भजन कीर्तनाचा खतरनाक शोक असतो. तर आपापल्या डायऱ्या असतात त्यात एवढं घालेलं हँडरायटिंगमधली लिहितात त्यांचं समजते त्यांना ते आपल्याला ते एकही सूर लागत नाही वाचायला गेलं तर. ठीक आहे आता मी माझ्या घरचं सांगतो मी जेव्हा लहान होतो माझ्या आजींना भयानक हा शोक होता. काही देवाचा प्रोग्राम पौर्णिमा चतुर्थी काय काय असते तेव्हा ते भजन कीर्तन ठेवायचं. सगळे लोक इथंच येऊन जमावायचे लोक म्हणजे लेडीज. आता 3 वाजता भजन कीर्तन आहे तर सगळ्यात पहिले 2 वाजता ते तबला आणि डग्ग्यावाले येतात बरं आहे. ते 2 वाजताच येऊन बसतात. आल्याबरोबर ते तबला डग्गा काढतात ओके आणि एक चहा ठेवता का थोडा ठीक आहे ओके त्या चहा ठेवायचा आणि आपण सोफ्यावर बसायचो. मी लहानपण असताना सोफ्यावर बसायचो. ते काय करायचे माहिती आहे का असा तबला असा डग्गा असा तिरकस ठेवायचे. करेक्ट आहे असे तिरकं असं सरळ नसतात ठेवत तिरकं ठेवतात आणि काय करतात तबला ते हातोळं असते त्याच्याजवळ आहे टनटन ठोकायचं फिरवं टनटन ठोकायचं नंतर अजून कान नेतात टनटन ठोकायचं. लहानपणी समजून झालं करते काय काही केलं तरी सारखाच आवाज येत आहे. चला बा टनटन केल्याने आवाज जास्त येत आहे कमी येत आहे आपल्याला तेव्हा आपल्याला नॉलेजच नसते त्याचं. ते काय करतात माहिती आहे का जेव्हा मी फिजिक्स शिकलो तेव्हा असं मला ते काय करतात माहिती आहे का दोन्ही इन्स्ट्रुमेंटला युनिसनमध्ये आणण्याचा प्रयत्न करतात. अर्धा तास लागतो त्यांना सेट करायला. युनिसन म्हणजे माहिती आहे का ओके इथून निघालेल्या या इन्स्ट्रुमेंटमधनं निघालेल्या साऊंडची फ्रिक्वेन्सी आणि या इन्स्ट्रुमेंटमधनं निघालेल्या साऊंडची फ्रिक्वेन्सी काय झाली पाहिजे सेम. जर का दोघांची मग ते सेट करतात तसे
जर ती सेट झाली, दोन्ही युनिसन मध्ये आले, तर बाळांनो दोघांची फ्रिक्वेन्सी सेट झाली म्हणजे बीट फ्रिक्वेन्सी किती झाली सांगा, N1 - N2 0. या तबल्यामधनं निघालेला 5 हर्ट्झचा आणि ढग्ग्यामधनं निघालेला 5 हर्ट्झचा, तबला मायनस ढग्गा 0, म्हणजे बीट फ्रिक्वेन्सी किती झाली 0. म्हणजे याचा अर्थ आता जे काय ते तबला ढग्गा वाजवतील तेव्हा जे दोन इन्स्ट्रुमेंट आहे निघालेल्या बीट्स तयार होणार नाही. आणि आपल्याकडे तिथं बीट्स नाही, आपल्याला नाचवायचं नाही आहे, आपल्याला तिथं गाणे देवाचे गाणे काय बीट्सवाले असतात काय, यो हनी सिंगवाले राहिलं बीट्स. अबे तिथं जर का त्यांना सेटिंग नाही केलं आणि बीट्स तयार झाले तर राहायला हरिपाठ आणि ते उठून नाचायला लागतील सगळ्या बाया. ठीक आहे, तर लक्षात ठेवा. ते काय करतात माहिती आहे का, लक्ष द्या. ते काय करतात सांगा, त्या दोन इन्स्ट्रुमेंटला काय करतात, दोघांची फ्रिक्वेन्सी सेम करणे म्हणजे कशात आणणे, युनिसन आवाज. आता मला हे सांगा, नॉर्मल म्युझिक डायरेक्टर जेव्हा असतो ते म्युझिक लॉन्च करतात. म्युझिक लॉन्च करताना समजा एखादं रोमॅन्टिक गाणं म्युझिक लॉन्च करायचं आहे, रोमॅन्टिक गाण्यावर कुठलं सांगा एखादं, तेरा बन जाऊंगा, ठीक आहे, लक्ष द्या. सात सोडूंगा ना काय रे, बरं आहे. कबीर सिंग मधलं एखादं गाणं आहे, ओके, दर्दे दिल गाणे आहेत एकदम, ठीक आहे की नाही, हा एकदम पार माणूस कोमातच चालला जातो. हा लक्षात ठेवा. तर समजा मला हे सांगा, ते गाणं म्युझिक लॉन्च करायचं असेल, सुजल पागला लक्ष दे इकडे, तू काय सांगू राहिल त्याला, बाय ताड कुठलं, लक्ष दे ना इकडे. हा बाळांनो इकडे बघा, समजा आता एखाद्या म्युझिक डायरेक्टरला म्युझिक लॉन्च करायचं तर एक इन्स्ट्रुमेंट असतात की खूप सारे असतात, खूप सारे. तुम्ही लाईव्ह टेलिकास्ट शो बघता, ते पूर्ण टीमच घेऊन येतात वाजवणारी. तर काय प्रत्येक वेळेस काय बीट्सचीच गाणी म्हणतात काय. आता प्रत्येक इन्स्ट्रुमेंट आहे, प्रत्येक इन्स्ट्रुमेंटमधनं वेगळा साऊंड निघतो, प्रत्येकाची फ्रिक्वेन्सी वेगळी, आणि सगळ्यांची जर का फ्रिक्वेन्सी वेगळी असेल तर किती बीट्स तयार होतील. पण रोमॅन्टिक गाण्यात कधीच बीट्स नसतात, एवढे मोठे इन्स्ट्रुमेंट सुद्धा असून सुद्धा बीट्स नसतात. त्यामुळे ते पहिले काय करतात माहिती आहे का, ओके, तुम्ही जर का त्याचे हे बघितले काय रिमेक वगैरे बघता ना तुम्ही कधी यूट्यूबवर, तर सिंगर असा तिकडल्या रूममध्ये असतो, मधात काच असतो, इकडे सगळे म्युझिक डायरेक्टर बसले असतात आणि पार इन्स्ट्रुमेंट वरखाली सेट करत बसतात. बरं आहे, म्हणजे ते पहिले काय करतात माहिती आहे का, जेवढे काय सगळे इन्स्ट्रुमेंट्स आहे म्युझिकचे ते सगळे युनिसनमध्ये आणतात. युनिसन म्हणजे सगळ्यांची फ्रिक्वेन्सी सेम करतात, आणि ते युनिसनमध्ये आले म्हणजे त्यांना गॅरंटी आहे बाबा रोमॅन्टिक गाणं आहे, बीट्स तयार होणार नाही. मग त्याला म्हणतात हां बोंबल, ठीक आहे, हां ठीक आहे. ते दोघं जण असतात ना, ओके, सिंगर, मेल सिंगर आणि फिमेल सिंगर, मग ती गाणं म्हणायला. तर सिंगरचं काम फार कमी असते, लक्षात ठेवा. सगळ्यात महत्त्वाचं काम कोणाचं असते माहिती आहे का, म्युझिक डायरेक्टरचं. सिंगरला काही नसते. सिंगरला ओके, तो जो लिरिक्स लिहिणारा असतो ना, तो पहिले 2 महिने आधीच सांगतो, या पिक्चरमध्ये ही सिच्युएशन आहे, ही याला सोडून गेलं, हे पागलासारखं करू राहिलं, ओके ठीक आहे, हां ओके, हां ठीक आहे, हां हां हे लिरिक्स आहे, हे काय आहे लिरिक्स आहे. आणि या लिरिक्सवर तू आता एक काम कर, हे लिरिक्स आहे तो लिहून देतो, तू गाणं म्हणत चाल वगैरे तू तुझी डिसाईड कर. मग हे काय करते माहिती आहे का, सिंगर पार जम्मू काश्मीरच्या एखाद्या कुठेतरी दगडात जाऊन बसते, जंगलात दगडात नदीच्या काठी, त्याला एकदम शांत वातावरण पाहिजे, फ्रेश वातावरण. आणि मग ते पाहिलं का तुम्ही सिंगर कसे करतात, डोळे बंद करून येण्यासारखे, आपल्याला काही समजत नाही ते काय करता, ठीक आहे. तर ते चाल देत असतात त्या गाण्याला, काय देत असतात, चाल देत असतात, लक्षात ठेवा. त्यासाठी त्यांचं डोकं शांत पाहिजे. काय पाहिजे, डोकं शांत पाहिजे, बरोबर आहे की नाही, ओके. जसं फॉर एक्झाम्पल मी आता कॅबिनमध्ये बसलो असतो, तेव्हा मी जर का एखादा प्रश्न वाचत असेल ना, 100 लोक येतात, एखादी आधी येते, सर मला क्वेश्चन जमला नाही, ओके, अनिश पाटे किती, सर हां ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. म्हणजे प्रत्येकजण काहीतरी एक वेगळी ॲक्टिव्हिटी करते जेणेकरून मी डिस्टर्ब होतो. तसं सिंगर लोकांचं चालत नसते बाळांना, समजलं आहे की नाही. त्यांना एकदम डोकं शांत पाहिजे, त्याला टार्गेट दिलं असते 2 महिन्यात तू बेस्ट चाल दे, ते गाणं पॉप्युलर झालं पाहिजे. करेक्ट आहे. तर ते एकदम एक कान्या कोपऱ्यात जाऊन, कुठल्याच सिंगरचे घर बघा इंडियात तर आहेतच, पण सगळे सिंगर फॉरेनलाच असतात. कुठं असतात, फॉरेनलाच. तुम्हाला इथं रोडवर असे ॲक्टर्स वगैरे दिसतात, रोडवर वगैरे तुम्हाला रील्स वगैरे बघता तेव्हा, ओके, पार कॅमेरेवाले त्यांच्या मागं फिरत राहतात त्यांच्या गेटपर्यंत, ओके. पण तुम्हाला कुठला सिंगर दिसत नाही रोडवर, लक्षात ठेवा, कारण तो नसतोच इंडियात. तो गाण्याचं लिरिक्स तिकडूनच बोलतो, तिकडूनच ते रेकॉर्ड करतो, इकडे पाठवतो. त्यांना निवांत पाहिजे, कोणीच नाही पाहिजे, त्यांचं आयुष्यच एकट्याचं असते, तेव्हाच ते त्यात क्रिएटिव्हिटी आणू शकतात. ते घरातही असे बंदिस्त नसतात, एकदम दुसऱ्या ठिकाणी, एकदम वेगळेच लोक असतात ते सिंगर, विचित्रच लोक असतात ते, म्हणजे माझ्या भाषेत वेगळेच असतात ते, ओके ठीक आहे ठीक आहे. ते त्यांची हॉबी आहे, पण आपल्याला ते असे माणसातले नाही वाटत, वेगळेच वाटतात काहीतरी. पॅशन आहे त्यांचं, ते करतात, समजलं आहे की नाही.
ओके. तर इथं बीट फ्रिक्वेन्सीचा यूज केला जातो इन्स्ट्रुमेंटला युनिसनमध्ये आणण्यासाठी. चालेल. ओके. आणि अजून एक दोन आहे की अननोन फ्रिक्वेन्सी नोट करायसाठी, ते वाचून घ्या तुम्ही थेरी. सो दिस ऑल ओव्हर अबाउट द फर्स्ट पार्ट ऑफ द टॉपिक, that is progressive wave. In the next lecture we are going to start the second part called as a stationary waves. ठीक आहे. ओके. चला नोट्स काढा, लिहून घ्या. बंद कर.